प्रेक्षकांनो, आई कुठे काय करते या मालिकेचा 6 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि तुम्हाला आवडत असेल तर या मालिकेचा 3 नंबरला मी रोज रिव्ह्यू देत जाईल. मला प्लीज कमेंट करून सांगा हं. तर आई कुठे काय करते या मालिकेमध्ये खूप भारी ड्रामा रंगलेला आहे. सध्या ही संजना त्या अनिरुद्धला म्हणत असते, चल बाबा लवकर आपल्याला त्या दोघांच्या आधी पोहोचायचं आहे स्पर्धेमध्ये. पण आता या अनिरुद्धची गाडी नेमकी बंद पडली. अनिरुद्ध वैतागतो आणि म्हणतो, काय चाललंय ग संजना, लवकर चल लवकर चल, माझी गाडी बंद पडली आहे ना. आता ही संजना म्हणते, मुद्दाम करतो ना सगळं, तुझी गाडी आत्ताच कशी काय बंद पडली रे. आता अनिरुद्ध म्हणतो, तुला जायचं तर रिक्षाने जा चुप. संजना म्हणते, आपल्याला लवकर तर जायलाच हवं बाबा, रिक्षाने जाऊ आपण. पण बघ जरा समोर बघ काय चाललंय ते. नितीन पण आलाय बघ अरुंधतीला चेअर करायला. ही अरुंधती हरली ना की यांचे चेहरे बघायला मज्जा येणार आहे. अनिरुद्ध या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आत्ताच बघून घे. काय आहे ना, नंतर या सगळ्यांना आपल्याला रडतानाच बघायचं आहे. अनिरुद्ध म्हणतो, ए बाई तू बडबडच करत बसणार आहेस का, आता नाही लेट होते का तुला. संजना म्हणते, काय करू रे मी तुझं, तुला कशाची मज्जाच घेता येत नाही गड्या. नितीन बिचारा त्याच्या टेन्शनमध्ये तो म्हणतो, अगं डॉक्टरांनी सांगितलंय ऑपरेशन करायचं, चेहरा पॅरालाइज होऊ शकतो किंवा दृष्टी पण जाऊ शकतो. अगं अरुंधती ऑपरेशन शिवाय पर्याय नाहीये. अरुंधती म्हणते, बापरे हे सगळं विचित्रच होऊन बसलं. यश म्हणतो, अरे आम्हाला सांगायचं ना, किती धावपळ झाली असेल तुमची या सगळ्यामध्ये नितीन सर. नितीन म्हणतो, अरे काय करू यश, मला काही सुचतच नव्हतं, कोणाला काही कळवावं हे माझ्या लक्षातच नाही आलं बघ. अरुंधती विचारते, वर्षा कशी आहे. नितीन म्हणतो, मनाने खंबीर आहे म्हणून बरं आहे, नाहीतर असा आजार असल्यावर कोणी मनाने खचून जातं ग. नाही बरी आहे ती आता. मग आता ह्या विचारतात, सुरेखा कशी आहे, अरुंधती ताई विचारतात. मग आता नितीन म्हणतो, मावशी पाठीशी आहे म्हणून तर व्यवस्थित मॅनेज होत आहे. अरुंधती म्हणते, मला भेटायचं आहे वर्षाला. आता नितीन म्हणतो, हे बघ तू आधी तुझ्या कॉम्पिटिशनवर फोकस कर, मी वर्षाचे सगळे अपडेट्स तुला देईल. वर्षा बरी आहे आता आणि लवकर ती बरी होणार आहे यातून, तू नको काळजी करूस. अरुंधती म्हणते, मला खात्री आहे वर्षाला काही होणार नाहीये. नितीन तिला थँक्यू म्हणतो आणि म्हणतो, चल लवकर, मी गाडी बाहेर लावली आहे, तुम्हाला उशीर होतोय ना. अरुंधती म्हणते, आम्ही येतो ना बाहेर, आत कशाला गाडी आणताय. तेव्हा अरुंधती म्हणते, चल आपण बाहेर जाऊ. आता ही संजना आणि अनिरुद्ध दोघंही मागून येत असतात. अरुंधती गेटमध्ये उभी असताना संजनाने तिला इतका जोरात धक्का मारलाय की ती अरुंधती बटकन खाली पडली. खरं तर अरुंधती हट्टी कट्टी आहे तिच्यापेक्षा, पण अरुंधतीचं लक्ष नव्हतं ना तेव्हा या संजनाने मुद्दाम धक्का दिलाय. यशला इतका राग येतोय संजनाचा. आता संजनाने हे मुद्दामच केलंय. संजना रिक्षाजवळ जाते आणि म्हणते, मला वाटलं तुम्ही रिक्षा पकडण्यासाठी धावताय. अरे अनिरुद्ध चल रे बाबा, अरे ती बरी आहे, यश आहे ना तिच्याकडे बघायला, चल बाबा पटकन. अनिरुद्ध येत नसतो तेव्हा ही मुद्दाम त्याचा हात ओढून तिथून ओढून घेऊन जाते आणि रिक्षात बसवते. या अरुंधतीला एवढं लागलंय गेटमधून पडल्यावर की तिचा हात फ्रॅक्चर झालाय. काय दाखवतील मालिकेमध्ये काही सांगता येत नाही. आता या नितीनने बघितलंय की हे दोघं जण रिक्षात गेले आणि अरुंधती पडलेली दिसलीये त्याला. तो पटकन पळत येतो आणि म्हणतो, अरे बापरे किती लागले हे अरुंधती. अरुंधती म्हणते, आपल्याला पटकन निघायला हवं. नितीन म्हणतो, थांब जरा अरुंधती, आपल्या हातात वेळ, आपण आधी डॉक्टरांकडे जाऊया. यश म्हणतो, हो आई चल, आधी तुला दाखवायला हवं दवाखान्यात. आता हे दोघं मिळून त्या अरुंधतीला दवाखान्यात नेतात. तोपर्यंत संजना आणि अनिरुद्ध त्या कार्यक्रमात पोहोचलेत आणि सगळ्यांशी ओळख बिळख करताय, सगळेजण त्यांना ऑल द बेस्ट देताय वगैरे वगैरे. इकडे हा मिहीर अरुंधतीला फोन करतो, ताई तू कुठे आहेस, पोहोचलीस की नाही वगैरे वगैरे. अच्छा ठीक है आज जाओ जल्दी, मैं गेट के पास रुकता हूँ. आता संजनाने मिहीरला बघितली. संजना अनिरुद्धला म्हणत असते, आता ती अरुंधती एका हाताने स्वयंपाक कशी करणार. आता अनिरुद्ध म्हणतो, खरं खरं सांग मला संजना, तू मुद्दाम केलंस ना, अरुंधतीला तू मुद्दाम धक्का मारलास. संजना म्हणते, मी कशाला करू हे सगळं, अरे बाबा आपल्याला वेळेत पोहोचणं गरजेचं होतं, मी रिक्षा पकडायला पुढे धावले. अरुंधती मध्येच उभी होती. जमीन जरा निसरडी झाली होती पावसामुळे, पण मी काय करणार त्यासाठी रे. अरे पण बरं झालं ना अरुंधती या राऊंडला आली नाही, म्हणजे ती आपोआपच बाद होईल स्पर्धेतनं. पण तेवढ्यात अरुंधती तिथे आली आहे. आणि आता हा अनिरुद्ध म्हणतो, अगं संजना तुला काय वाटतं, अरुंधती हार मानणाऱ्यांपैकी आहे काय, बघ तिकडे. संजना म्हणते, जसे मुंगळे चिटकतात ना डोळ्यांना तशी ही अरुंधती चिवटे, मान मोडली ना तरी हिची ग्रिप काही सुटत नाही. मग आता ही अरुंधती विचारते मिहीरला, अरे मिहीर मला खूप उशीर झाला का रे. मिहीर म्हणतो, नहीं नहीं लेट तो नहीं हुआ आपको, पर आपके हाथ को क्या, एक हाथ से कैसे करोगे आप रेसिपी वगैरह, आप चाहते हो तो हम ये सब कैंसिल कर देंगे, ये कैसे हो गया. अरुंधती म्हणते, तू नको काळजी करूस, मैं सब कर लूंगी, सब हो जाएगा.
नितीन ऑल द बेस्ट देतोय अरुंधतीला. अरुंधती म्हणते, नितीन वर्षाला माझा एक निरोप द्या. देवाने किती जरी परीक्षा घेतली ना तरी आपण लढायचं आणि संकटावर मात करायची. यश आता या दोघांना ऑल द बेस्ट देतो आणि अरुंधतीला म्हणतो, आई आता पुढची तयारी तू सुरू कर. आता प्रेक्षकांनो हे सगळेजण गेलेत त्या समोर स्टेजवरती. अरुंधती म्हणते मिहीरला, तू पुढे हो. मिहीर मी आलेच. आता अरुंधती या संजनाशी डोकं लावते. अरुंधती संजनाजवळ येते आणि म्हणते, संजना अगं देव जेव्हा एखाद्याची परीक्षा घेतो ना तेव्हा त्या व्यक्तीला लढण्याची ताकद त्याने आधीच दिलेली असते. देवाने निर्माण केलेल्या अशा निवडक व्यक्तींपैकी मी एक आहे. मी हार मानेल हा विचार न तू तुझ्या स्वप्नातून सुद्धा काढून टाक बरं का. हिंमत असेल तुझ्यात तर समोरासमोर लढ ना माझ्याशी. पण आता हा अनिरुद्ध मात्र जरा दिवसेंदिवस जास्तीच इम्प्रेस होत चाललाय अरुंधतीवर. अरुंधती या दोघांनाही ऑल द बेस्ट म्हणते आणि तिथून निघून जाते. ॲज युजल संजनाचा गटाणा झालाय पण अनिरुद्ध मात्र इम्प्रेस झालाय अरुंधतीवर. तो असा स्माइल करतोय आणि संजनाकडे बघतोय. असो पण आता इथे ना प्रेक्षकांनो ते अनाउन्समेंट सुरू झाली आहे. म्हणजे हा अँकर आहे त्या स्पर्धेचा आणि तो सगळं स्पर्धेचं स्वरूप सांगतोय समजावून आणि जज वगैरे आले तिथे त्या सगळ्यांची ओळख पण करून देतो. आता हे बाकीचे घरचे सगळेजण टी व्हीवर अरुंधतीला बघताय. आता हा सांगतो की मी या कार्यक्रमाचा अँकर आहे आणि तुम्हाला अशी अशी स्पर्धा खेळायची आहे. स्पर्धा फक्त तुम्हाला म्हणजे रेसिपीची नाही आहे पण तुमचं ॲडजस्टमेंट अरेंजमेंट आणि तुमची समय सूचकता वगैरे वगैरे सगळं तपासलं जाईल. तेवढ्या तिथे अरुंधती येते गडबड सडबड आणि म्हणते, सॉरी आम्हाला जरा उशीर झाला का. आणि अरुंधती एकदम कॅमेऱ्याच्या समोर येते आणि कॅमेरा कव्हर करते. मग आता तो माणूस म्हणतो, जो अँकर आहे तो, मॅडम तुम्ही कॅमेरा कव्हर करताय, हो प्लीज जरा बाजूला सरका ना. अरुंधती मग पुन्हा सॉरी म्हणते आणि साईडला सरकते. मग आता ते जज हळूचकून यांना बोलतात, आप अभी आए हो इतना लेट, आप शेफ बनना चाहते हो तो कुछ चीज़ों को याद रखना चाहिए. म्हणजे काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. सगळ्यात आधी तर तुम्हाला वेळेवर यायला शिकायला हवं. म्हणजे हा पहिला टोमणा होता अरुंधतीला. म्हणजे आता बघा स्पर्धेमध्ये ही कशी खचत जाईल हे त्यांनी पूर्ण दाखवलंय. असो तर आता हा अँकर त्यांना म्हणतो, प्लीज तुम्ही तुमची जागा घ्या. तर इकडे मात्र या संजनाला फुल कॉन्फिडन्स असतो की अरुंधतीला या स्पर्धेमध्ये ते घेणारच नाही आणि झालंय काहीसं असंच. अँकर म्हणतो, हे दोघं तुमच्या सोबत आहेत का, प्लीज त्यांना जागेवर बसायला सांगा. यश पुन्हा एकदा ऑल द बेस्ट देतो अरुंधतीला आणि जागेवर जाऊन बसतो. असो तर पुढचा कार्यक्रम सुरू झालाय. आता त्यांनी बराच वेळ तिथे जे जज आलेत ना त्यांचं इंट्रोडक्शन करून दिलंय की हे एक त्या ज्या बाई आहेत ना त्यांचं मोठं रेस्टॉरंट आहे अमेरिकेमध्ये आणि ते दुसरे सर त्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन दिलंय, ओळख करून दिली आहे की असं यांचं स्वरूप आहे आणि यांनी खूप सारे कार्यक्रम जज केलेत वगैरे वगैरे. या जज मॅडम विचारतात अरुंधतीला डायरेक्ट, काय हो अरुंधती केळकर तुमच्या हाताला काय झालंय. अरुंधतीला आलंय टेन्शन. आता अरुंधती म्हणते की फार काही नाही झालंय मॅडम, छोटासा अपघात झालाय पण डॉक्टरांनी हात बांधून ठेवायला सांगितलंय एवढंच. मग आता ते जज विचारतात, मॅडम तुम्ही तर उजव्या हाताने काम करता ना, मी ऑडिशनमध्ये बघितलं होतं. आता तुम्ही डाव्या हाताने हे सगळं कसं काय मॅनेज कराल, आता कसं काय स्वयंपाक करणार मॅडम तुम्ही. आता अरुंधती जरा टेन्शनमध्ये आली आहे आणि इकडे घरी आप्पा पण टेन्शनमध्ये आले आहेत. मग आता हे जज म्हणतात, ही कॉम्पिटिशन जोडीची आहे आणि दोघांनीही डिश बनवणं अपेक्षित आहे. या जजचं वाक्य ऐकून या अनिरुद्धला टेन्शन आलं. तर म्हणतो, ऐक ग संजना, अगं दोघांना कामं करायची आहे, मला काहीच येत नाही ग. संजना हळूहळू म्हणते, अगं रे बाबा मी सांगेल तसं काम कर ना तू, शांत राहा जरा. आता त्या जज विचारतात, काय हो अरुंधती केळकर तुम्ही एका हाताने कसं काय काम करणार आहात. अरुंधती म्हणते, मॅडम मला सवय आहे तशी, मी करून घेईल सगळी काम. आता त्या जज म्हणतात, तुम्ही तर डावखोऱ्या नाही आहात, मग तुम्हाला कसं काय कटिंगचं वगैरे काम जमणार. अरुंधती म्हणते, मॅडम मी लहानपणी ना मुलांना कडेवर घेऊन स्वयंपाक करायची, अहो सवय मला, डावा काय उजवा काय, म्हणजे मी डाव्या हाताने पण स्वयंपाक करू शकते अहो खरंच. आता त्या विचारतात की तुम्ही म्हणजे दोन्ही हाताने काम करू शकता का, असं इंग्लिशमध्ये विचारतात त्या. अरुंधती म्हणते, मॅडम तुम्ही काय बोलताय मला नाही कळत आहे, पण काय आहे ना तुम्ही इथे बसलेल्या कुठल्याही गृहिणीला विचारा, अहो मुलं लहान असली की आईला अशी कसरत करावीच लागते, तुम्ही इथे बसलेल्या कुठल्याही गृहिणीला विचारा. मीर म्हणतो, अरे मेरी ताई कुछ भी कर सकती है, मैं हूं ना उनका साथ देने के लिए, मेरी ताई सब कुछ संभाल लेंगी, आप उन पे विश्वास रखिए. जज म्हणतात, अहो मिहीर शर्मा तुमचा विश्वास असेल तर मी कसं काय विश्वास ठेवू, नाही म्हणजे इथे त्या स्पर्धक म्हणून आल्यात, मी नाही त्यांच्यावर
विश्वास ठेवू शकत? मी सगळ्यांसाठी नियम सारखे ठेवलेत, त्यांच्यासाठी मी झुकतं माप कसं देऊ? त्यांचं कुकिंगचं पॅशन वगैरे कळतंय मला, पण मला नाही वाटत की मी यात काही करू शकते. आय एम सो सॉरी, तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. तुमचा असा अपघात झालेला असताना तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेऊ शकत नाही मॅडम. आता अरुंधती झाली आहे पांढरी, आता काय करायचं? घरच्यांना पण टेन्शन आलं आहे. अरुंधती प्लीज प्लीज म्हणत असते आणि म्हणत असते मला संधी द्या ना मॅडम प्लीज. मिहीरसुद्धा संधी द्या असं प्लीज म्हणून म्हणत असतो जजला. जज म्हणतात हे बघा, आम्हाला कोणाला हर्ट नाही करायचं आहे, पण आमचा जो नियम आहे तो आहे, आम्ही त्यात बदल नाही करू शकत, तुम्ही प्लीज जा इथनं. हे बघा, पुढच्या वेळेला तुम्ही सगळेजण भाग घ्या, पण आता चान्स नाही हो मॅडम तुम्हाला. आता अरुंधती लागते रडायला, आता काय करायचं? संजनाला किती आनंद झाला असेल विचार करूच शकता तुम्ही. अनिरुद्ध म्हणतो बरं झालं अरुंधती बाहेर गेली की आपणही इथून बाहेर जायला मोकळे. संजना म्हणते रे थांब ना जरा, सगळं कॅमेऱ्यासमोर रिव्हील करणार आहेस का? किती सॅड ना बिचारी, बघ कशी रडतीये. आता मात्र ते जज एकमेकांमध्ये काहीतरी बडबड करताय, म्हणजे डिसाईड करताय. ते त्या बाईला आलंय टेन्शन, त्या जज बाईला काय करावं काही कळेना. घरच्यांचंही टेन्शन वाढलंय, थोडंसं जरा सस्पेन्स त्यांनी वाढवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. मग आता त्या मॅडम म्हणतात हे बघा मॅडम, ते दुसरे जज म्हणतात हे बघा मिहीर शर्मा, तुमच्याकडे एक चान्स आहे, तुम्हाला हवं असेल तर दुसऱ्या कोणत्या स्पर्धकाला घ्या आणि पार्टिसिपेट करा या स्पर्धेमध्ये, म्हणजे अरुंधतीला ते एक्सचेंज करा असं म्हणतायत ते. पण मिहीर म्हणतो नाही, मी माझ्या ताईला एक्सचेंज करणार नाही. पण प्रेक्षकांनो, हे सगळं त्यांनी पुढच्या भागामध्ये दाखवायचं ठरवलंय. असा होता आजचा भाग. तुम्हाला जर आवडत असेल ना तर मी 3ऱ्या नंबरला या मालिकेचा रिव्ह्यू देऊ शकते. प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा की तुमची इच्छा आहे की नाही. तर हा भाग इथेच पूर्ण झालाय. मिहीर सांगत असतो पुढच्या भागामध्ये मी कुठल्याही स्पर्धकाबरोबर भाग घेणार नाही. जर ताई घरी जाणार असेल तर मी पण घरी जाईल. पण आता अरुंधतीची केविलवाणी धडपड सुरू आहे. अरुंधती त्या जजला म्हणते हे बघा ना, हा माझा डावा हात चालू आहे, मी डाव्या हाताने बाटली उघडू शकते, हे बघा असं कप पण उचलू शकते, मी सगळं करू शकते, बघा हे बघा मी डब्बा पण उघडू शकते. आता त्या जज म्हणतात हे बघा माझा आणि प्रेक्षकांचा वेळ वाया घालवताय, तुम्ही जर इथून नाही गेलात ना तर मी कोणाला बोलून तुम्हाला हकलून लावेल. अरे देवा, काय वेळ आली या अरुंधतीवर. तर मैत्रिणींनो, काय वाटतं तुम्हाला? मला कमेंट करून कळवा, अरुंधती या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकेल की नाही. माझा रिव्ह्यू आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.